शेवटच्या दिवशीपर्यंत मी स्वतः चंद्रकांतदादा पाटील असतील, इतर नेते असतील, या सर्वांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, परंतु कुणीही त्यांचा अहंकार आडवा येत होता. मला वाटते नामदार एकनाथराव शिंदे यांचं एक वाक्य मी आपल्याला आठवण करून देतो की मला हलक्यात घेऊ नका. तसंच त्यांनी शिवसेनेला आणि आम्हाला जरा हलक्यात घेण्याचा प्रयत्न केला आहे. 16 तारखेला त्याचं उत्तर निश्चितपणे मिळेल. बोलता बोलता आमचे धंगेकर साहेब बोलले होते की ठीक आहे, आता आम्ही 165 जागा लढू. रात्री 12 वाजता आम्ही सुरुवात केली आहे वाटायला आणि 120 उमेदवार फक्त 6 ते 7 तासात आम्ही दिलेले आहे. कदाचित त्यांनी आम्हाला घाळ ठेवलं नसतं आणि 2-4 दिवस अगोदर जर स्पष्ट सांगितलं असतं तर चित्र वेगळं असतं. निश्चितपणे चित्र वेगळं असतं. ऑप्शनसुद्धा आम्हाला होते, ऑप्शनसुद्धा होता. पण तरी प्रामाणिकपणे एकनाथराव शिंदे असतील, आम्ही सर्वच जण माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मानणारे नेते आहोत. माननीय मुख्यमंत्री, कर्तृत्ववान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील मानणारे नेते आहोत. आणि म्हणून आम्ही त्यांचा रिस्पेक्ट करत आम्ही संपन्न स्थानिक पातळीवर खूप चुकीचं काम झालं, काही हरकत नाही. दंगे नाही, ते फसवणूक मी शब्द वापरणार आहे. फसवणूक केलं काय, शिवसेना फसवणूक कोणाची हिंमत आहे का करायची? ठीक आहे होऊ द्या. दंगेकरांनी एक वाक्य वापरलं होतं की आम्ही 165 जागा लढू शेवटच्या दिवशी, आणि त्याला उत्तर दिलं होतं एका नेत्याने. ते असे म्हणाले होते की पुण्यामध्ये 1 जागा असणाऱ्यांनी 165 जागा लढवण्याची भाषा करावी, हे हास्यास्पद आहे. मला त्या नेत्यांना सांगायचं की तुम्ही वरचे मोठे मोठे नेते आहेत ज्यांना आम्ही मानतो, त्यांच्या जीवावर एवढे उन्मत्त देखील होऊ नका. तुम्हाला मी आठवण करून देतो, 1984 साली जी निवडणूक झाली होती त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपचे फक्त 2 खासदार होते. गुजरातमधून मेहसाणामधून एक डॉक्टर होते आणि आंध्र प्रदेशमधून रेड्डी नावाचे एक खासदार होते. 2 खासदार, 543 मधले 2 खासदार असणारी भाजप आज देशातला सगळ्यात मोठा पक्ष झाला आहे. आम्हाला आनंद आहे, पण खालच्या लोकांनी त्याचं भान ठेवावं आणि मित्रपक्षांबद्दल बोलताना जरा सांभाळून बोलावं. मी एक सबुरीचा सल्ला देतो. आम्ही टीका करणार नाही त्यांच्यावर, आम्ही युतीत आहोत, आम्हाला त्याचं भान आहे. मुख्यमंत्र्यांबरोबर असणारे सगळ्यांचे आमचे संबंध, मुख्यमंत्री, आमचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचं असणारं एकमेकांचं त्यांचं गणित, याचं भान राखून आम्ही पक्षावर टीका करणार नाही, हे निश्चित आहे. पण त्याच्याबरोबरीने निश्चितपणे येणारा काळ हा या सर्व गोष्टींवर उत्तर देईल. आणि पहिल्यांदा ही ऐतिहासिक निवडणूक होते. मी जाहीर माझ्या भाषणात सांगितलं की मी 14 ते 19 मी मंत्री होतो आणि त्यावेळेस उभाटाचे जे नेते उद्धव ठाकरे, त्यांना मी नेहमी म्हणायचो की मुंबईचं तुम्ही लक्ष देता, पुण्यावर लक्ष देत नाही. महत्त्वाची महानगरपालिका आहे, तुम्ही फक्त माझ्या ताब्यात द्या, मला जबाबदारी द्या, मी बाकीचं पुढचं बघतो. पण दुर्दैवाने त्यांनी ते कधी दिलं नव्हतं. आणि म्हणून गेल्या 40 वर्षामध्ये ज्या महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये झेंडा देखील देण्याचं काम त्यांनी केलं नाही. इतकं वाऱ्यावर कार्यकर्त्यांना सोडलं आणि म्हणून 5, 10, 15 याच्यावर आम्ही जाऊ शकलो नाही. मी आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या तोंडातून ऐकलेलं एक वाक्य सांगतो माझ्यासमोर की ज्या पुण्यामध्ये मी राहिलो, ज्या पुण्यामध्ये मी वाढलो, ते पुणं शिवसेनेकडे नाही याची खंत मला आहे. मी तुम्हाला सांगतो, हीच खंत एकनाथराव शिंदेंकडे मी बोलून दाखवली. आणि म्हणून आज त्यांचे शिलेदार म्हणून, शिवसेनेचे शिलेदार म्हणून उदय सामंत असतील, मी असेल, आमचे नीलमताई असतील, धंगेकर असतील, आबा असतील, आबा बागोल असतील, आम्ही सर्वजण प्रयत्नांची पराकाष्ठा करू. आणखी एक मी उदाहरण सांगितलं की शिवसेनेला नेहमी बदनामी करणारे त्या तत्कालीन काँग्रेस राष्ट्रवादीचे लोक, मी जेव्हा पुरंदरला गेलो तेव्हा 4000 मतं फक्त शिवसेनेला मिळायची गेले 40 वर्ष. माझ्याकडे कुठचाही सरपंच नव्हता, जिल्हा परिषद सदस्य नव्हता, कोणी नव्हतं, पण माझ्याकडे जिद्द होती आणि बाळासाहेबांचे विचार आणि बाळासाहेबांचा चेहरा माझ्यासमोर होता. जेव्हा जेव्हा आश्वासक चेहरा जनतेला शिवसेनेच्या माध्यमातून मिळाला की लोक त्यांना डोक्यावर घेतात आणि तब्बल 32 वर्ष आमदार असणारे आणि अनेक वर्ष राज्यकारण केलेल्या सगळ्या लोकांना पाडून 26,000 मताच्या मताधिक्याने बाळासाहेबांचा हा शिलेदार तिथे विजय झाला. आज 20 वर्ष झाले आहेत. आणि म्हणून मी कार्यकर्त्यांना तेच सांगितलं आहे, आम्ही ठामपणे तुमच्या पाठीशी उभे आहोत. आत्मविश्वास वाढवा, स्वतःची कुंडलिनी जागृत करा. निश्चितपणे बाळासाहेबांचे विचार
आणि एकनाथराव शिंदेचं नेतृत्व तुम्हाला आज तुम्ही सामान्य म्हणून समोर बसलेला आहात. 16 तारखेला तुम्ही असामान्य व्हाल. जी शिवसेनेने आज सगळ्यात केलं आहे की सर्वसामान्यांना असामान्य करण्याचं काम केलं आहे, निश्चितपणे ते घडेल असा मात्र. अजित पवारांना सोबत घेऊन आम्ही पस्तावलो असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण म्हणालेले आहेत. आता ते त्यांना विचारा, त्याबद्दल मी कॉमेंट करू इच्छित नाही. पण अजितदादा म्हणतात की भाजप भ्रष्टाचारी राक्षस वृत्ती आहे आणि आता मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे, आमचं धोरण आहे की पंतप्रधान मोदी त्याचबरोबर आमचे लाडके नेते सगळ्यांचे एकनाथराव शिंदेबरोबरचे देवेंद्र फडणवीस यांना कुठेही दुखावलं जाईल असं आम्ही बोलणार नाही. आम्ही बोलू की तुम्ही आम्हाला खालच्या लोकांना आम्हाला हलक्यात घेऊ नका, आम्ही आमच्या पद्धतीने लढू, काम करू. निश्चितपणे लोक आम्हाला संधी देतील, पुणेकर संधी देतील आणि ती ग्वाहीच की निवड फक्त मतदानापुरते आणि निवडणुकीपुरते नाही. इथून पुढे माझा जिल्हा आहे, माझे 2.5 लाख मतदार माझ्या मतदारसंघातले पुणे शहरात आहे. त्यामुळे निश्चितपणे पूर्णपणे लक्ष देऊन पुणे शहरातील विकासाच्या संदर्भामध्ये जेवढी काही शक्ती आहे ती सगळी वापरून एकनाथराव शिंदे यांच्या दादाला सोबत घेऊन चूक केली असं वाटतं. तुम्ही मागे म्हणला होता. संजय राऊतांचं म्हणणं आहे की 3 नंतरचे जरी फॉर्म आले माघारीचे ते स्वीकारा असं उपमुख्यमंत्री कार्यालयातून फोन गेले होते निवडणूक आयोगाला. मी तुम्हाला 2-4 वेळा सांगितलं, आता परत एकदा सांगतो. संजय राऊत हे परफेक्ट सिझोफ्रेनिक आहे. कुठच्याही डॉक्टरांना तुम्ही विचारा सिझोफ्रेनियाची लक्षणं काय. ते रात्री झोपतात ना त्यावेळेस त्यांना वेगवेगळे हॉल्युसिनेशन भास होतात आणि ते भास झाले की सकाळी इतक्या परफेक्टपणे ते सांगतात की लोकांना खरं वाटावं. पण तो सिझोफ्रेनियाचा परिणाम आहे. हे मी 10 वेळा सांगितलेलं आहे. त्यामुळे रात्री त्यांना स्वप्न पडलं असेल, मुख्यमंत्र्यांनी फोन केले, त्यांना दिसलं असेल चित्र वगैरे, सकाळी बोलून टाकलं. तेवढं गांभीर्याने घेऊन. बाबू पुण्यातील गुन्हेगारी वाढते. आज देखील कोयते गँगचे हल्ले झाले आहेत, गाड्या पुण्यात आल्या, 16-17 गाड्या फोडल्या पुण्यातील कात्रज भागामध्ये. अशा परिस्थितीमध्ये अजित पवारांनी जवळपास 4 ते 5 अशा परिस्थितीमध्ये पुणेकरांना पर्याय हा फक्त शिवसेना आहे. ताकदीने कोणाची हिंमत नाही. जर शिवसेनेने निवडून दिलं एकेका प्रभागात कोण कोयता गॅन फायता गॅन काय, आम्ही कोणाला हे करत नाही. आम्ही ओरिजिनल मावळे आहोत. त्यामुळे महापौर सेनेचा व्हावा अशी सगळ्यांची इच्छा होईल देखील. अगदीच नाही झालं तर आमच्याशिवाय महापौर कोणी करू शकत नाही. एवढी परिस्थिती तर निश्चितपणे शिवसेनेची असेल. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.